अंधश्रद्धेच्या जोखडात अडकणारी 19व्या शतकातील माणसात अगदी मनोमनी रुजलेली अंधश्रद्धा. या अंधश्रद्धेपायी निष्पाप मुक्या प्राण्यांचा तिला जाणारा क्रूर बळी, अस्वच्छतेमुळे गावात पसरणारी रोगराई, सावकारी पाशात अडकलेला समाज, देवधर्माच्या नावानं तीर्थस्थानी जाऊन पैशाची उधळण करणाऱ्या लोकांना जागे करणारा महामानव म्हणजे लोकसंत गाडगेबाबा. लोकसंत गाडगेबाबा हा विचार जसा महान तसे त्यांचे कार्यही महान. त्यामुळे बाबांचे जीवन एक क्रांतिकारक आंदोलन ठरले. लोकजीवनात अमूलाग्र परिवर्तन घडवून आणणारी ती एक चळवळ ठरली. यासाठी बाबांची भ्रमणशीलता कारणीभूत ठरली. उघड्या डोळ्यांनी लोकांना न्याहाळले, अनवाणी पायांनी गावे ढुंडाळली, दोन्ही कानांनी लोकक्षोभ ऐकला आणि शेवटी हृदयाने गरिबांच्या जीवनाशी समरस झाले. असे 19व्या शतकातील थोर संत शिरोमणी लोकसंत गाडगेबाबा यांच्या जीवन कार्याची संक्षिप्त मालिका आम्ही प्रेक्षकांना समर्पित. सर्वमंगलमंगले शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते. अरे सुकैच्या, तुला हीच वेळ भेटली होती का? अरे तुम्ही लोक कधी सुधारणारच नाहीत. मी देवपूजेला जात असताना तू मध्येच मोड घातलास. तुम्हाला चाबकाने फोडून काढले पाहिजे. दूर हो, दूर हो. काय केले? परत वर फोवाड करून मला विचारतोस? अरे तुम्हाला गावाच्या बाहेर हकलून दिले पाहिजे. क्षमा करा महाराज, मला शिक्षा ही झालीच पाहिजे. अरे देव धर्म कुलाचार, अरे तुम्हाला काही कळतच नाही. चलता हो. शिव 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 शिव. आता मला परत नदीला जाऊन स्नान करून यावे लागेल. मध्येच मोड घातला. शिव 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 शिव. नदीवर. आणि काय ग रात्रीला का आला तो? तुम्ही झोपला सांग तेव्हाच आले बघा. ते उठला का नाही बहादर? गेला नाही सकाळी सकाळी फिरायला? हा हे बघ सकू, तूच त्याला समजून सांग. हा मला तर तोंड दावीत नाही. तू सांच्याला भेटावं म्हणलं तर घरी नसतो, आणि सकाळी भेटावं म्हणलं तर झोपलेला असतो. अहो बोलता येईल की मग पुन्हा. चला आधी कापडा खंगाळून घेऊ. वय वय चला चला. आणि सखू तेवढा भाकर तुकडा करून घे आणि कुणाजवळ पाठवून दे बर का. नाहीतर तूच घेऊन ये. अगं सांच्याला लय ये होईल. मॅच घेऊन येते की, तुम्ही काय काळजी करू नका. होय होय तूच घेऊन ये. कापडाला पाणी दावायला आज बी उशीर झाला.
हे पोरग काय करेल त्याच त्यालाच माहित. काय त्रास राहिला पण तुला कितीकदा सांगितलं, हा त्याला समजून सांग. काय तू जरी ऐकत नाही ते. त्याला भेटावं म्हणलं तर झोपलेली असते, तू सहा भेटावं म्हणलं तर झोपलेली असते. त्याला केव्हा समजून सांगा. आवडली काऊन त्रास राहिले पण कोण तासून राहिले मग. चला जिंगऱ्या दादा, ए जिंगऱ्या दादा, जिंगऱ्या दादा, ए जिंगऱ्या दादा, काय रे काय बॉम्ब झालं. जिंगऱ्या दादा तुला एकनाथ भाऊनी लगेच बोलवले. एकनाथ मी काय कसं बाई. ते मला नाही मालूम पण समजी घुसातच आहे ती. हाय तसे तुला बोलवले, चल लवकर. तू मारा मला मागणं येते. होय होय. आहो धनी काय ग सखो. तर कुठे निघाला असं गडबडीत. वाईस भाकर तुकडं खाऊन जा. सखू तुले हजारांदा सांगितलं माझ्या कामामध्ये पडत जाऊ नको म्हणून. हे गेलो आणि हे आलो. माय कुठे ते गेले ती नदीवर. नेर देऊन येतं की तेवढी. का तुले पाहायला फोडाले जागप गुमारून मी आलो. आहेत का पाटील घरात. राम राम. राम राम. हे घ्या हे तुमचं काम. चल छबराव, ए छबराव. राम राम. राम राम. हे घ्या काम. राम राम. रानूजी, रानूजी, राम 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 राम. कस काय चाललंय. बरं ते भिण्या उडकू राहिले होते तुले. कशासाठी रे बाप्पा. ते मला बोलले हा की सावकाराकडनं पैसे पाहिजे. मी त्याला म्हणलो की बाबा तिथं फकास्त रानूजीचा सबत चालतो. अरे जावं लागेल देण्यासाठी आहे का नाही. पर काय माहितीये का माझं कापड आहे पाणी दावायचं कापडाला लई काम पडलेली आहे ना. आता काय काम मला कमी आहेत का. पर भिण्यासाठी म्हणतो ना. मग चल गाड्या जाऊन येऊ आता. चल लवकर चल. आलो 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 चल दगडू. आलो. चल चल फटकन. भविष्य सांगणार, ज्योतिष सांगणार, मनातले प्रश्न बघणार, हस्तरेषा बघणार, भविष्य सांगणार. माय मला जरा पाणी पाचशील का. आणते बाबा. बाबा पाणी. माय तुला एक जरा सांगू का. सांगा ना बाबा. माय तुला एक गुणवान आहेस म्हणलं. संसारामध्ये म्हणलं तर सुख नाही मिळालं तुला. आज बतूर म्हणलं तर लई दुःख स्वस्त असतो. तुझ्या आई बापाची सासू सासऱ्याची पुण्य आहे म्हणून तुला काळजी करायचं कारण नाही म्हणलं म्या. माय तुला एक बाळ झालं तर म्हणलं तर देवानं नेलं. तर आता तुझ्या तुकाला सांभाळ म्हणलं. घराचा स्वभाव म्हणलं तर लई रागीट. एकदा का तापलं तर कुणाचं बी ऐकत नाही म्हणलं. खरं असेल तरच बोलणार आहे म्हणलं मायने. बाबा अगदी खरं आहे बघा तुमचं. आता माझ्या नशिबात काय लिहिलंय ते बी सांगून टाक. माय तुला काळजी करायचं कारण नाही म्हणलं. एकदा का संकट टळलं तर तुझा धनी धनवान होईल म्हणलं. तर वाईट संगतीमध्ये अडकल्यानं शनी राहू त्याला सोडत नाही म्हणलं.
आणि त्यासाठी म्हणलं तर नवग्रहाची शांती करावं लागेल म्हणलं. तर बाबा माझ्याकडं एवढंच पैसे आहेत. याच्या काय होईल तसं करा आणि शांती करून टाका बघा. माय तुझं कल्याण होईल बघ. ज्योतिष सांगणार, भविष्य सांगणार, मनातले प्रश्न बघणार, भविष्य सांगणार. राम राम राम. काय राणूजी, या 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 या. हा बिना बारगाव गावचा आहे. बर त्याची थोडी नड आहे तेवढी सोडवा. असं ह्याची पोरगी बाळांपणासाठी आली. सगळ्या नातेवाईकडे करून आला बघा तो, पण कुणी नड सोडवली नाही. हा तुम्ही सोडवा सरकार. आम्ही तुला पैसे देतो रे, पण तू जामीन राहिला तर कसं? हा सरकार तुम्ही म्हणत असाल तर मी जामीन राहतो, पण त्याची नड सोडवा. मग ठीक आहे, उद्या ये आमच्याकडे पैसे घेऊन जा. कसं? चल तुझं काम झालं बघ. पर का रे संपत, अजून झिंगऱ्या काम नाही आला. तर तू त्याला सांगितलं होतं ना? माईच्या गाया शपथ, अरे आपण कधीच खोटं बोलत नाही. अरे मी स्वतः जाऊन सांगून आलो त्याने. एवढी घाई काय आहे? अरे शंकरपटाला सुरू व्हाया अजून लई येळ आहे. येड्यात टाकू राहायच्या. अरे शंकरपट सुरू व्हायला येळ आहे, पण खिशात काही पाहिजे का ना ग? अरे त्यो बघा आपला बकरा आला. चल नका तुझीच ऐकते चिव. काही बी कर आणि त्यासनी तयार कर गाड्या. राम राम मैत्रिणी, राम 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 राम. बस बस बस. काय रे एक ना धक्का होऊन बोलावली. बस आम्हाला जायचंय ना उतर. काम पडले ती. हा सोह. हा मग जा जा जा. तुझं इथं काही काम नाही. अरे तसं नाही मैत्रांनो, त्याचं काय आहे, अरे नुसतीच काम व्हायला लागली आहेत. काय घराकडे बी लक्ष द्यायला लागते. आपण काय नुसतं हुंदरत फिरतोय. माझं लई नुकसान होत या. काय रे नुकसान काय तुझं त्याच होत या? अरे चार घटका एकत्र घालवावं म्हणून तर आपण एकत्र जमतो. काय रे पण मला एक सांग, तू शंकरकडे बघा येणार आहे का नाही? नाही पर नाही ना, मग तू जा जा तू जा. पर एक लक्षात ठेव झिंगऱ्या, आजपासून तुझी ना आमची मैत्री तुटली. काय? हा तुटली म्हणजे तुटली बस. हा मैत्रिणी असं नका करू सा. तर ये का सांच्याला परत यायचं समजेल. झिंगऱ्या अरे जायला काय नाही रे, पण मला जरा पैशाचं काम होणार होतं, पण ते अजून झालं नाही. काय म्हणजे पैक्याची नड आहे व्हय? अरे हे पाय, आता शंकरकडे बघायला जायचं म्हणजे 2 पैके जवळ नका का? हा पण तुमच्यापैकी कोणाकडे बी पैक नाही व्हय? नाही नाही. हा ना, मग कसं करायचं झिंगऱ्या? अरे यात्रा तर लय जाम भरली या म्हण. बघ माझ्याकडे काही ठेवायला असतं ना तर मी ते सावकाराकडे ठेवून पैका आणला असता. हा अरे पण सावकार पैक देईल व्हय? अन्न द्यायला काय झालं? अरे का नाही देणार? आपल्याकडे तर काहीच नाही. तुझ्याकडे तर शेती आहे, डोळे झाकून देईल तो. मग आपल्याकडे आले ते देऊन टाकू आले. काय? हा ते बरोबर आहे, पर अरे आता पर नाही बीर नाही, आपण सगळेजण मिळून त्याचं सूट देऊन टाकू. मग तर झालं. हा पण मैत्रिणी एक सांगून ठेवतोय, ही गोष्ट माझ्या बापातून जात का म्हणा. नाही नाही. लिपरीच होईल बघा. अरे नाही नाही. अरे झिंगऱ्या आम्हाला असं तसं समजू नका. अरे ही गोष्ट या कानाची ते त्या कानाला सुद्धा कळणार नाही. मग
ते बरोबर आहे पण मला सावकारची ओळख नाही. त्याची काळजी करू नका, अजिबात नाही. तू माझ्या बरोबर चल, आपण दोघं जण जाऊन येऊ. का रे, आम्ही दोघं जण जाऊन येतो. तुम्ही इथंच थांबा. चल चल, त्याची कुठं इथं चल चल. आणि चल ये ना, तर तुला सावकार मला मामाला ओळख नाही सावकार. अरे मी असल्यावर तू कमी काय करतो. पाहिजे का मी आता तो पैसे तुला मी आता तो पैसे तर पण सावकाराकडे जाऊ नका बाबा. ते सावकाराकडे जाऊ नका. अरे चल, त्याचं काय त्याचं येड्याचं. अरे चल येड. राम 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 सावकार. राम राम. कोण एकनाथ? ये बसा 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 बसा. कसं काय येणं केलं होतं? थोडं काम होतं आपल्याकडं झिंगराजीचं. चिंगराजी तुझं राणूजीचं पोरतर नाही ना? वय 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 सावकार वय. आपण सावकार माझे बाले कळून देऊ नका ही गोष्ट. किती चिल्लर असते तुम्हाला? शेरजी वाईट पैक्याची लढ होते झिंगराजीला आणि लगेच देऊन टाकतो म्हणतो तो. का रे झिंगराजी? किती पैके पाहिजे तुम्हाला? तुला बोल ना, तुला बोल. शेरजी जरा 50 रुपये पाहिजे होते. 50 रुपये? शाला एवढे कशाला रे? ते राणूजी तुला पैका येत नाही काय? बर बर, मी तुला 50 रुपये देईन. पर काय सावकार, म्हणजे तुम्ही सांगाल त्या एवढं गोरे कागदावर अंगठा उठीला पाहिजे बघ. अंगठा उठू आणि पैसे घेऊन जा. सावकार कोऱ्या कागदावर आणतो म्हणजे त्याचं कसं असतं रे? मी तुला पैसे देते पण तुझे आणि माझे कुठे विश्वास राहायला पाहिजे ना बाप्पा. तू पैसे दे आणि कागद घेऊन जा. कसं? चल चल जाऊन लवकर कर लवकर कर. अरे आपल्याकडे पैसे आलं की आपण सावकाराला देऊन टाकू आणि लगेच आपले कागद परत घेऊ. काय ठीक आहे सावकार, पुढल्या महिन्यात तुम्ही 50 रुपये आणून देतो मी. कुठे करायचं आणतो सांगा. जीवनजी जीवनजी पैसे देऊन टाका. सावकारला लय उपकार झाले ती. आपण लय उपकार केले बघा. जिप्रा ए जिप्रा, जिंगरा आला का? नाही, येईल एवढ्यात. येईल एवढ्यात. तुझ्या लाडानं ते पार पोर बिघडून गेला. पण असं का म्हणून खेकलून राहिले पोरावर? त्याच्यावर काऊन ओरडतो हे माहिती आहे तुला? त्यानं काम करावं, आपला धंदा करावा, आपली शेती करावी. अगं चुलत्याने त्याच्या नावावर शेती केली ना. तरी थोडी आग मेहनत केली ना, आपल्याला काय अवधी कमी पडणार नाही बघ. वेगळंच आहे ना. अगं फार मोठं झालं म्हणजे बापाला आधार असतो म्हणे. इथं इथं सगळं सगळं उलटच आहे.
काम करत नाही, आपला धंदा करत नाही, शेती करत नाही, उन्हाळक्या नुसत्या नुसत्या उन्हाळक्या. अजून गुड हाय, एखादं पोर बाळ झालं की आपसूक लागेल की कामाला. अजून हुड आहे पोरग. तूच म्हणली होतीस ना व, त्या पोराचं लगीन करून टाका, सुधरेल तो. दिसतंय कसं सुधारलं ते. जाऊ दे, त्रास कर, मला जेवायला वाढ आणि तुम्ही दोघी बी जेवून घ्या. अगं कवर लोक वाट बघताय त्याची. जेवायला वाढ मला. बरं बसा, मी तुम्हाला जेवायला घेऊन येते. मित्रांनो, हा उशीर झालायचा, मला घराला गेलं. बस 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 बस. असं काय करताय, घरचे वाट बघत असते सगळ्या धन तुमच्या बरोबर. असं नाही, तू आमचा जीवलग मैत्र आहेस आणि तुझ्या बिजवर आम्हाला जरा विरावत नाही. बरं काय, अरे आमचा जीव याच्या पाशी आणि याचा जीव बायको पाशी. अरे बायका आमच नाही, आम्ही बायकाचे लाड कधी अजिबात नाही. अरे तसं नाही मित्रांनो, काय बा नंतर माय हे आमची वाट बघत असते. बस 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 बस, हे पाय पाय एक झुडका घेऊन बघ बघ कशी नशाचं. नका नका, काय होत नाही, नशा चांगली नसते. आम्हाला शहाणपण शिकवलं जातं. बघ ते खरं ना मी. अरे मला म्हणायचं, अरे बघ. अरे घे घे, अरे